हॅलो, गुड इव्हिनिंग. जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला माझं संध्याकाळ ते रात्रीचं रुटीन शेअर करते. तर इथे वाजलेले आहे संध्याकाळचे 4 आणि सुरू झालेला आहे माझा क्लास. मुलांना टाईम टेबल मिळालं आहे युनिटचं. सगळा सिलेबस माझा कंप्लीट झालेला आहे पोर्शन. आणि आता मस्तपैकी मुलं ना एक्झामची तयारी करत बसली होती. तर 4 ते 6 क्लास होतो माझा आणि क्लास झाल्यानंतर हे सगळं आवरलं. तर मुलांनी ना बऱ्यापैकी म्हणजे असं काही खोडतात ना, असं वही वगैरे असं काही रफ वगैरे करतात, पेन्सिलना शार्प वगैरे करतात. तर भरपूर असा कचरा होतो. तर आता मुलांचा क्लास झाल्यानंतर इथे झाडू मारून घेते. तर बघा ना किती उजेड दिसतोय. तर संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि आणखीनही इतका उजेड दिसतोय. तर मस्तपैकी सगळं झाडलोट करून घेतली आणि आता वेळ झालेली आहे थोडंसं चहा पाण्याची. तर झाडू मारून मी नुसतीच बसले होते निवांत अशी आणि जी मुलं माझी गेली होती शाळेत आणि कॉलेजला, तर ती रिटर्न आली. जवळपास 6:45ला दोघंही रिटर्न आलेली आहेत आणि ही दोघंही रिटर्न आली मुलं म्हटल्यानंतर माझ्या भावाची दोन्हीही मुलं लगेच घरी आली. माझ्या घरापासून माझ्या भावाचं घर 2 ते 3 मिनिटावर आहे, कारण की माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागेच त्यांची बिल्डिंग आहे. आणि ना मुलांना मुलंच लागतात खेळायला. त्याच्यामुळे ना दिवसभर माझ्या भावाची मुलं घरातच असतात, कारण की हे दोघं गेलेली असतात शाळेत कॉलेजमध्ये. मग दिवसभर काय करायचं, मग ते ना संध्याकाळची वाट बघत असतात. तर संध्याकाळी हे दोघंही माझी मुलं घरी आले की ते लगेच त्यांच्या पाठोपाठ दोघंही आले. मग म्हटलं की चला आता सगळेच आले आहेत, तर भूक देखील लागली होती मुलांना. तर माझा मुलगा शाळेतून आला त्याला भूक लागलेली, कॉलेजमधून आला होता त्याला देखील लागलेली. तर म्हटलं की चला आता संध्याकाळ झाली ते मस्तपैकी दूध बिस्किट देते सगळ्यांना. तर इथे ना दूध गरम केलं आणि तिघांना कपामध्ये दूध घेतलंय आणि इथे 2 कप जे आहेत, तर 1 कप माझ्या मिस्टरांना, 1 कप माझ्या लहान मुलाला दिलेला आहे. तर माझा लहान मुलगा ना दूध त्याला प्यायला आवडत नाही, पण असं जेव्हा सर्दी किंवा खोकला ताप वगैरे होतो ना आणि मग त्यावेळेस मग याचे पप्पा त्याला ओरडत असतात, दूध वगैरे पित नाही आणि मग असा आजारी पडतो, काय इम्युनिटी वगैरे नाहीये तुझ्यामध्ये. मग त्याला ना जेव्हा हळद घालून दूध देतात त्यावेळेस गपचूप पितो, पण असं पिणार नाही तो, असा आहे तो. तर असो, तर इथे सगळं मी मुलांचे कप वगैरे भरले, बिस्किट वगैरे काढले आणि आता हा बघा सारखा येतोय, त्याला भूक लागली आहे तर त्याचा तो घेऊन गेला. आणि आता हे जे बसलेले आहेत दोघं तिघ जण, तर त्यांना देखील देते. तर मला देखील भूक लागली आहे, कारण की आज दुपारी मी फक्त भात वगैरेच खाल्ला होता आणि थोडंसं सॅलड खाल्लेलं. तर भूक लागली आहे मला देखील. तर मग मी काय केलं, हा जो ब्लॅक टी आहे तो घेतलाय आणि ही जी भडंग आहे ना गावची, तर ती मग मला घेतलेली. मस्तपैकी थोडंसं पेटपूजा वगैरे केली आणि मग आता थोड्याच वेळामध्ये इथे स्वयंपाकाला लागलेली आहे. तर हा मोठा मुलगा, त्याला काही दूध बिस्किटने काही पोट भरलं नसेल आणि दूध उकळलेलं होतं म्हणून देखील त्याने थंड करायला ठेवलं. तर तो म्हणाला, "मम्मी मला भूक लागली आहे, तर मला ना भाकरीच दे करून." कारण की ना गव्हाचं पीठ संपलं होतं आणि गहू देखील संपलेत, दळण करायला द्यायचं आहे तर. तर म्हटलं की ठीक आहे, गरमागरम ज्वारीची भाकरी देते आणि त्याला मटकीची उसळ आवडते. तर दुपारी केलेली त्याच्यासाठी ठेवली होती मी. मला माहिती होतं तो आल्यानंतर मागेलच म्हणून. म्हणून मग ही गरम करायला ठेवली आहे उसळ आणि एका साईडला गरमागरम भाकरी करतीये. तर हा माझा मोठा मुलगा आणि हा ना माझ्या पाठीमागे लागलाय की म्हणतोय, "मम्मी मला परमिशन दे, तू लोणावळ्याला जायचंय आमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलला." आणि मग मी म्हटलं की "नाही, परमिशन तर तुला काही मिळणार नाही." कारण की मी आधी नाहीच म्हणाली, पण तो इतका मागे लागला तर शेवटी तो म्हणत होता, "पप्पांना तू विचार." म्हणून. तर मी त्यांना विचारलं, तर त्याचे पप्पा देखील म्हणाले की "नाही, आणखीन तो इतका मोठा नाही झालाय की त्याला लोणावळ्याला मित्रांसोबत वन डे स्टे नाईट असं करायला नाही पाठवू शकत आपण." तर मी त्याला समजावलं आणि म्हटलं की आणखीन तुम्ही इतके मोठे नाही झाले आहात की असं बाहेर 1 दिवस 2 दिवस राहू शकाल म्हणून. पॅरेंट्स असतील तर गोष्ट वेगळी आहे. गोष्ट बरोबर आहे की तुम्ही कॉलेजला वगैरे जाता, सगळं फ्रेंड सर्कल आहेत, पण तुम्ही आणखीन इतके मॅच्युअर्ड नाही झालेले. आता वन डे स्टे कोण करतं किंवा मग 1-2 रात्र कोण राहतं, 1-2 दिवस बाहेर कोण राहतं, तर ते ज्यांची लग्न झालेली आहेत, 1-2 मुलांचे वडील आहेत, तर तसे माणसं राहतात बाहेर जाऊन. तर तुम्ही आणखीन इतके मोठे नाही झाले आहात की अशा पद्धतीने जाऊन राहायला. तर तो मला खूप इन्सिस्ट करत होता की "मम्मी आम्ही कुठे जाणार नाही, वॉटरफॉलला जाणार नाही. आम्ही फक्त रूममध्येच फक्त मस्तपैकी एन्जॉय करू वगैरे, स्विमिंग करू वगैरे." पण म्हटलं की "नाही रे," म्हटलं की "मी नाही परमिशन देऊ शकत. हे जे 2 दिवस आहेत ना, तेच 2 दिवस फार रिस्की असतात. तुम्ही लोकं जाता रे, पण तरी पण माहिती नाही पॅरेंट्सच्या मनाला खूप धाकधूक लागलेली असते आणि तुम्ही कोणाच्या जीवाची अशी जबाबदारी पण नाही घेऊ शकत." म्हटलं. कारण की मित्र येणं म्हणजे एकमेकांची
जबाबदारी असते आणि ती तुम्ही नाही हँडल करू शकत. तर आता सध्या म्हटलं 2-3 वर्ष सगळं राहू दे, तू जेव्हा मस्तपैकी जॉबला वगैरे जाशील ना किंवा आणखीन तुला छान अशी मॅच्युरिटी जेव्हा येईल ना त्यावेळेस तू असं जाऊ शकतोस. इतकं त्याला समजावलं आणि मग तो म्हणाला की ठीक आहे, नाही जात म्हणून. मान्य झाला तो. आणि कसं आहे ना, हे जे वय आहे मुलांचं, तर हे वय थोडंसं त्यांचं एन्जॉय करण्याचंच आहे. त्यांना वाटतं की थोडंसं आम्ही पण आता रेनी सीझन चालू आहे, आम्ही पण थोडंसं बाहेर जावं, वॉटरफॉलला फिरावं किंवा मित्रांमध्ये मजा करावी. पण सध्याच्या काळामध्ये इतक्या भयंकर घडामोडी आपल्या कानावरती ऐकायला येत आहेत, बातम्यांमध्ये आपण बघतो, वाचतो. तर ते सगळं बघून ना मन असं थोडंसं हादरतो आणि म्हणूनच मग मी माझ्या मुलाला थोडंसं समजावलं. तर तो ठीक आहे म्हणाला, "मम्मी नाही जात मी. पप्पा नाही म्हणतायत तर नाही जात." माझ्या फ्रेंडला पण मी समजावतं. त्याला म्हटलं मी, "तुझ्या फ्रेंडला पण सांग तसं" म्हणून. तर गेला तो. काही नाराज वगैरे झाला नाही. तर बघू म्हटलं, "आता जेव्हा तुझा बर्थडे वगैरे येईल ना, तर मग मी मस्तपैकी छान तुला असं गिफ्ट देते. पण आता सध्या तू काही या गोष्टीच्या मागे लागू नकोस." असं मुलांना समजावलं ना, की मुलं देखील मान्य करतात आणि ऐकतात. आणि हेच वय आहे, तर या वयामध्ये मुलांना भरपूर साऱ्या बाहेरच्या गोष्टी भुरळ घालत असतात, अट्रॅक्ट करत असतात. पण अशा वयामध्ये मुलं देखील भरकटू नयेत म्हणून आपण पॅरेंट्स म्हणून देखील त्यांना खूप छान त्यांच्या कलेने घेऊन, त्यांचं मन समजावून, काही गोष्टींची जाणीव करून आपल्याला देखील देता आलं पाहिजे आणि त्यांना ना असं समजावता आलं पाहिजे. तर माझ्या 2-3 दिवसापासून मागे लागला होता आणि तेच आम्ही दोघांनी आधी डिस्कशन केलं, माझ्या मिस्टरांनी आणि मी, की काय करायचं म्हणून. तर मग माझे मिस्टर देखील म्हणाले, की "तू समजव त्याला आणि मी देखील बोलतो" म्हणून. ते देखील बोलले आणि मी देखील बोलले. पण असं असतं ना, की आई आहे म्हटल्यानंतर की मम्मी मला पाठवेल किंवा मम्मी बोलेल माझ्या बाजूने पप्पांशी, असं त्याचं होतं मत. पण जे मत त्यांचं होतं तेच माझं होतं आणि शेवटी आम्ही त्याला नाही सांगितलं. बघू, आयुष्य भरपूर मोठं आहे आणि त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि आत्ताच सध्या वेळ आहे ना, तर सध्या तुम्ही मुलं कॉलेज एन्जॉय करा, कॉलेजचे डेज एन्जॉय करा. पण असं एकदम असं बाहेर जाऊन 1-2 रात्रीसाठी राहणं, 1-2 नाईट स्टे करणं बाहेर रिस्की वाटतं थोडंसं, म्हणून मी त्याला नाही सांगितलं. इतकंच होतं. तर मी ना फक्त भाकरी वगैरे केल्या आणि आज दुपारची आमटी भरपूर होती शेवग्याची आणि मग आता मी रात्री काही जास्त केलंच नाही. शेवग्याची आमटी होती, भाकरी केल्या, मटकीची उसळ होती थोडीशी आणि मग म्हटलं ऐन वेळेला जर कोणाला काय लागलं तर मग अंड्याची ऑमलेट वगैरे करून देता येईल. तर त्याला मी जेवायला दिलं कारण की त्याला ना बाहेर जायचं होतं. म्हणजे माझ्या भावाचा मुलगा, तो आणि आणखीन माझ्या चुलत भावाची 2 मुलं. तर ते सगळे मिळून ना आज पिक्चर बघायचा प्लॅन होता त्यांचा, जुरासिक पार्क म्हणून. तर त्यांनी आधीच तिकीट काढून ठेवलेलं माझ्या चुलत भावाने या चौघांचं. तर मग त्यांची जायची घाई चाललेली आहे. तर म्हटलं की ह्यांना पहिलं तयार करून पाठवून देते. तर मोठा मुलगा जेवला आणि भावाचा मुलगा होता त्याला पण म्हटलं जेव. तर त्याने ना दूध बिस्किट खाल्लं असल्यामुळे तो काही नाही म्हणाला. तर तो नंतर कदाचित जेवेन. तर ह्या सगळ्यांना मी आवरलं आणि पाठवून दिलं. तर आता हे दोघं जण मूव्हीला जात आहेत म्हणून माझा लहान मुलगा देखील त्यांच्या पाठीमागे लागला होता आणि माझ्या मिस्टरांना देखील म्हणत होतं, "पप्पा मला देखील जायचं आहे पिक्चर बघायला, मला का नाही घेऊन जात हे?" तर लास्ट टाईम ना त्याला घेऊन गेले होते. रात्री मला वाटतं 9:30चा मूव्ही होता आणि 9:30 ते 3 तास चालला तो मूव्ही. पण ना ह्याची झोपायची वेळ असते 10च्या आसपास आणि तो मूव्हीला गेला, 10 मिनिटं पिक्चर बघितला आणि सगळा मूव्ही झोपूनच काढला त्याने. मग हे म्हणाले, "कशाला ₹200 देऊन तिकडे झोपायला जायचे, मूव्ही तर काय बघणार नाही, त्यापेक्षा घरातच झोपतो." तसं म्हटल्यानंतर तो काही बोलला नाही कारण की लास्ट टाईम त्याने जे केलेलं त्याला देखील माहिती होतं म्हणून त्याने पण जास्त काही लावून धरलं नाही. तर तो मस्तपैकी गेम खेळत बसलाय. तर इथे सगळं आवरलं. तर ना मुलांना पाठवून दिलं आणि तितक्यात माझी नणंद आणि सासू देखील आली आणि त्यांच्याशी मी पुन्हा पाऊण तास गप्पा मारत बसले. भरपूर गप्पा वगैरे झाल्या आणि ना पाणी आलं होतं 9 वाजता नळाला. तर मी त्यांना म्हटलं दोघींना की तुम्ही बसा, मी जरा पाणी वगैरे भरते. रात्रीचं पाणी आमच्याकडे फक्त 10 मिनिटं येतं आणि सगळ्या म्हणजे दोन्ही बाथरूमला, किचनला वगैरे येतं आणि फोर्सफुली येतं. त्याच्यामुळे 10 मिनिटामध्ये सगळं पिण्याचं पाणी भरून होतं आणि 10 मिनिटामध्ये टाकी देखील अर्ध्याच्या वर म्हणजे निम्म्याच्या वर पाऊण टाकी इतकी भरली जाते आणि सकाळी देखील येतच पाणी. पण ते 10 मिनिटं जरी पाणी आलं ना, तर खूप हायसं वाटतं कारण की भरपूर कामं उरकली जातात. आणि मग इथे 9:45 च्या नंतर हे जे म्हणजे नणंद आणि सासूबाई आल्या होत्या आणि त्या जेव्हा निघाल्या
आल्या मी जेव्हा किचनमध्ये आल्यानंतर, तर आमच्या आई किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, "अगं इतकी भाजी आहे आणि तू कधी निवडणार?" म्हणून. तर मी म्हटलं, "भांडे झाल्यानंतर निवडते" म्हणून. तर मग त्या म्हणाल्या, की "अगं एवढ्या वेळ आपण बोलत बसलो होतो, तेव्हा आणली असती तर झाली असती निवडून." पण मग मलाच असं वाटत होतं, की म्हणजे आल्यात आपल्याकडे आणि कशाला ना म्हणजे असं परत लगेच कामाला लावायचं. पण आता आईच स्वतःहून म्हटल्या, तर म्हटलं, की "ठीक आहे मग मला जर निवडून देत असाल तर बरं होईल" म्हटलं. "मला पण म्हणजे हेल्प होईल" म्हणून. तर म्हणाल्या, की "ठीक आहे, आम्ही दोघी निवडतो भाजी आणि तू आवर हा सगळा भांड्याचा ढिगारा." तर म्हटलं, "ठीक आहे." तर आमच्या आई आल्या ना, तर असंच मला अधेमध्ये हेल्प करतात आणि करतातच त्या. त्या नाही असं बसून वगैरे राहत नाहीत. तर गावी राहिल्या आहेत ना, तर त्यांना असं बसून वगैरे राहणं त्यांना आवडत नाही. तर शेतामध्ये देखील काहीतरी जात राहतात किंवा मग काहीतरी घरातलं छोटं-मोठं काम सतत काही ना काही करत राहतात. आणि इकडे आल्यात ना, तर इकडे त्यांना असं कुठेतरी असं बंदिस्त वाटतं. मग त्या ना असं थोडंफार काही काम वगैरे असलं की त्या करत राहतात. कधी भांडेच घासतील, कधी झाडूच मारतील, कधी मग काहीतरी असं झटकायचं वगैरे करतील किंवा भाज्या वगैरे निवडायचं, धान्य वगैरे साफ करायचं, असं काही ना काही करत राहतात. तर म्हटलं ठीक आहे आई द्या मला तेवढ्या भाज्या निवडून, कारण की माझी नणंद देखील बसलीच होती आणि ती देखील म्हटली की आण इकडे पटकन निवडून देतो आम्ही म्हणून, तर तू आवर तेवढ्या. तर मी त्यांना भाज्या दिल्या आणि माझ्या मिस्टरांना ना मी सांगितलं होतं, अहो भाज्या आणा, घरामध्ये भाज्या नाहीयेत. तर भाज्या आणा म्हटलं ना, एकाच वेळी भरपूर साऱ्या भाज्या आणून ठेवतील आणि मग कधी नसलं ना, तर मग एखादी भाजी वगैरे नसते घरामध्ये. मग त्यावेळेस फक्त डाळीवरच असतो आम्ही. तर असं असतं यांचं काम, सांगितलं की एकदमच भरपूर सारं काहीतरी आणून ठेवतील. तर आमच्या आई आल्या किचनमध्ये आणि वाटाणे ठेवण्यासाठी मागत होत्या भांडं, तर त्यांना भांडं दिलं आणि आता त्या गेल्या. तर बोलता ना त्या हॉलमधून बोलतायत, मी त्यांच्याशी किचनमधून बोलतीये आणि बोलता इतका सगळा भांड्याचा ढिगारा आवरला. तर दुपारी देखील भांडी घासली होती, पण संध्याकाळी मुलं आली ना, मग पुन्हा त्यांचं सगळं खाणं पिणं आणि त्यामुळे इतकी सगळी भांडी पडली. तर म्हटलं का ते पहिलं हे सगळं किचन आवरते, कारण की जोपर्यंत किचन आवरत नाही ना, तोपर्यंत इतकं अस्वस्थ होतं ना, असं वाटतं बापरे किती पसारा आहे घरामध्ये. आणि किचन माझं थोडंसं लहानच आहे आणि या लहान किचनमध्ये भरपूर सारा पसारा होतोय. तर सगळी भांडी वगैरे आवरली आणि आता हे सगळं किचनवरून भांडी सगळी खाली उतरून ठेवली. किचनचा ओटा तेवढा स्वच्छ करून घेते. एकदा किचनचा ओटा सगळा स्वच्छ करून घेतला ना, की मस्त असं फ्रेश असं किचन वाटायला लागतं. तर सगळं बघा पीठ इतकं सांडलं होतं ना, घाई गडबडीमध्ये मी त्याला गरमागरम भाकरी करून दिल्या. पण इतकं सगळं पीठ, त्याच्यानंतर ते भाजी हे सगळं सांडलं होतं. तर आता ते सगळं क्लीन करून घेते. तर थोडंसं ना हे गॅसचे जे बर्नर आहेत, तर त्याच्यावरती ना थोडंसं तेलकट वगैरे उडाल्यामुळे काळपट दिसतं. तर त्याला देखील तारेच्या काथाने व्यवस्थित क्लीन करते आणि पुसून घेते. तर ह्या जाळ्या आहेत या म्हणजे गॅस बर्नरचे जे स्टँड असतात ते, तर थोडंसं स्प्रे केला आणि हा स्प्रेनेच आता थोडंसं काथ्या फिरवणार आहे यावरती, म्हणजे मस्त स्वच्छ असं निघतं. जरुरी नाही की प्रत्येक वेळेस साबण टाकून घासून धुवूनच घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने देखील स्वच्छ केलं ना, मस्त गॅस असं स्वच्छ निघतो. तर अशा कधी भाज्या वगैरे आल्या ना, तर मग रात्री झोपायच्या आधी संध्याकाळच्या वेळेस माझं काम असतं भाज्या वगैरे निवडून स्वच्छ करणं, व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवणं. त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर सगळं किचन आवरून ठेवणं, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवणं. तर भांडी वगैरे सगळी घासून झाल्यानंतर मी अशीच साईडला ठेवते. इथे ना खाली मी भांडे ठेवत असते, कारण की भांड्यातलं पाणी भरपूर असं निथळत असतं. ओली भांडी जर आपण डायरेक्ट ट्रॉलीमध्ये लावली ना, तर ओलसर ट्रॉल्यांमध्ये गंज पकडण्याची शक्यता असते आणि झुरळ होण्याची शक्यता असते. म्हणून मी काय करते, रात्री अशी सगळी भांडी घासून ठेवते आणि मग ती निथळत ठेवते. रात्रभर छान अशी भांडी निथळतात आणि मग सकाळी आपण ती लावून घ्यायची. तर इथे ना सगळं असं किचन हे गॅसचा जो बर्नर आहे तो तारेच्या काथ्याने घासून घेतला आणि आता ओल्या कपड्याने व्यवस्थित सगळं पुसून घेते. मस्त लख्ख आता असं किचन झालेलं आहे. मस्त स्वच्छ वाटतंय. आता हा थोडासा जे भिंतीवरती जे काय उडालं होतं तेलकट वगैरे तिकडे देखील स्प्रे केला आणि स्वच्छ असं किचन आता झालेलं आहे. तर असं किचन असलं ना, की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून डायरेक्ट किचनमध्ये काम करायला उत्साह वाटतो. तर सगळं पुसून घेतलं आणि हा जो कपडा आहे ना, तर किचन पुसायचा त्याला देखील मी आता भिजत घालणार आहे. गॅसचा ओटा, किचनपासून हा कपडा देखील तितकाच तेलकट वगैरे झालेला आहे. तर त्याला देखील ना छान असं 2 ते 3 दिवसातून असं ह्याच्या सर्फच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. मस्त स्वच्छ असा कपडा निघतो. तर हा कपडा ना आता बऱ्याच दिवसापासून मी वापरते. तर त्याला देखील आता मला टाकून द्यायचा आहे. पण आता जोपर्यंत तो कपडा चालतोय तोपर्यंत मी चालवणार आहे. तर असे जुने पुराणे कपडे असतात ना, तर ते आपण असंच रद्दीमध्ये देतो. पण काही कपडे असे असतात की जे थोडेसे फाटलेले वगैरे असतात. तर त्याचा वापर ना आपण किचन क्लिनिंगसाठी वगैरे नक्कीच करू शकतो.
तर इथे गॅस स्टँड सगळे धुवून घेतले आणि हे सिंक देखील व्यवस्थित घासून वगैरे घेतलेलं आहे. आणि सिंकमध्ये ना मी भरपूर पाणी सोडलेलं आहे, कारण की ज्यावेळेस आपण भांडे वगैरे घासतो किंवा किचन ओटा धुतो ना, तर किचनच्या सिंकमधून जे आपलं खरकटं पाणी वगैरे जातं तिथे भरपूर पाणी घालायचं. म्हणजे काय होतं, सगळं अन्नाचे कण निघून जातात आणि झुरळ वगैरे जर होणार असतील तर ते होत नाहीत. तर इथे इकडच्या साईडचा ओटा मी क्लीन केला आणि समोरचा जो आणखीन दुसरा ओटा आहे त्याला देखील मी व्यवस्थित पुसून घेते. तर रात्रीचं रोज असं किचन दोन्ही ओटे स्वच्छ पुसून ठेवायचे आणि लख्ख असं किचन करून ठेवायचं, म्हणजे घरामध्ये झुरळ होत नाहीत किंवा मग असं पसारा वगैरे दिसत नाही. आता हे खिडकीवरती ना असं थोडंसं सर्फचा डब्बा, त्याच्यानंतर कम्फर्ट वगैरे ठेवलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं ना धुतलं की मी त्या खिडकीवरती ठेवते, कारण की हवेने पटकन सुकतं ते. तर ते ना आता इथे किचनमध्येच मशीन असल्यामुळे मी काय करते, सर्फ टाकते आणि ते डब्बा तो किचनवरती ठेवते. त्याची जागा देखील मला बदलायची आहे. मनी प्लांट खूप सुंदर आलाय उगवून, तर त्याला देखील मी पाणी वगैरे घातलं होतं सकाळी. आणि या दोघींना इथे माझी भांडी होईपर्यंत त्यांनी सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या. तर यांनी भाज्यांमध्ये काय आणलं होतं, शेपूची भाजी, गवार, वाटाणा हे सगळं निवडून ठेवलं, कोथिंबीर वगैरे. आणि हे बघा दोनही ओटे छान असे मी पुसून ठेवलेले. तर इकडच्या ओट्यावर ना थोडंसं सामान वगैरे आहे, जसं की कुकर, मिक्सर, त्याच्यानंतर एक डब्बा, तेलाची बाटली, हे सगळं आहे. तर ते सगळं आवरलं मी किचनचं आणि आता इथे थोडीशी म्हटलं की चला आता यांना देखील थोडीफार हेल्प करते. पण मी सगळं आवरेपर्यंत यांच्या सगळ्या भाज्या निवडून झाल्या होत्या. तर आता ना ह्या सगळ्या भाज्यांचा कचरा भरते मी आणि व्यवस्थित हे इकडे झाडून वगैरे घेते, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. या दोघींना म्हटलं होतं मी, ताईंना आणि आईंना, की आई जेवून जा म्हणून. पण ताई येताना खिचडी वगैरे करून म्हणजे लावून आल्या होत्या कुकरला. तर मग म्हणाले की नाही, मग तिकडचं तसं शिल्लक राहील. तर मग त्यांची घाई चाललेली घरी जायची, कारण की आता 9:30 होत आलेले होते आणि जेवणाचा वेळ होत आलेला. तर असं आम्ही तिघी एकत्र आलो ना, तर एकमेकींचं काम ना आम्ही असं झटपट उरकत असतो. मी जरी गावी गेले ना, तर मग ताईंकडे भांडे आणि कपडे असतात, माझ्याकडे सगळा स्वयंपाक असतो, दोन्ही वेळचा नाश्ता वगैरे असतो. आणि आमच्या आईनं शेतात आणि आलेल्या गेलेले माणसं त्यांच्याशी बोलणं करणं हे त्यांचं काम असतं. तर अशा पद्धतीने आम्ही एकमेकींना असं काम करण्यामध्ये मदत करत असतो. तर सगळी भाजी निवडून झाली आणि ताई उठल्या, भरपूर वेळ मांडी घालून बसल्या होत्या. तर पाय अवघडले वाटतं त्यांच्या. आई देखील उठून बसल्या. आता हे सगळं झाडू मारून घेते. तर इतकं मोठं काम भाजी निवडण्याचं तर त्या दोघींनी केलं आणि खूप हायसं वाटलं मला, कारण की नक्कीच ते सगळं निवडायला मला अर्धा पाऊण तास तरी नक्कीच गेला असता आणि तितकं काम माझं केलं. तर मी त्या दोघींना म्हटले थँक्यू, माझे 1 ते 1.5 तास तुम्ही वाचवला हे सगळं करत असताना. भाज्या निवडायला मला तेवढाच वेळ लागला असता. तर आई म्हणत होत्या थँक्यू काय त्याच्यामध्ये. आता गावी जर आम्ही असलो ना, की बसल्या बसल्या सगळ्या बायका एकत्र येतात आणि त्यांची घरातली अशी काही भाज्या वगैरे निवडण्याची कामं आणत असतात आणि आम्ही असंच बोलत बोलत करून टाकतो कामं. तर म्हटलं असं, म्हटलं तरी पण माझं काम हलकं केलं. आता ह्या दोघी चाललेल्या आहेत, त्यांना थांबा म्हटलं पण नाही थांबल्या त्या. तर चालल्या त्या दारात, मध्ये मी आलीये, सोडवतीये त्यांना. तर त्यांना बाय वगैरे म्हटलं. दोनही मुलं गेली आहेत खाली आणि एक मुलगा गेलाय पिक्चर बघायला. 2 मुलं पिक्चर बघायला गेलेत, 2 मुलं भावाकडे आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करा. बाय.